दूर करी जो बरोबर आहे बरोबर आहे भुवान हो सांगते हो ह्या बरोबर आहे भुवांचा आवाज करू सांग कारण त्यांचं कर्तव्य आहे ते करणारे 100%. फक्त काय ही हिंदू संस्कृती आमच्या ही भजने चालू आहेत त्यामुळे ऑर्केस्ट्रा तर नक्की नाही. त्यामुळे अर्धा तास जरा वाढवून त्या काकांसाठी रिक्वेस्ट माझ्याकडून आणि तुमच्यासाठी हे गाणं कारण तुम्ही म्हणजे सलाम तुमच्यासाठी. मुंबईचे या रक्षण करण्या दिली प्राणांची आहुती शहीद जवानांनो शूरवीरांनो तुम्हाला जवानांनो शूरवीरांनो तुम्हाला हर घर में है ये कहीं ना
मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। हम हिंदू हैं मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। पाण्यामध्ये गेला पाहुणी मनामध्ये भरला। मालवण पाण्यामध्ये गेला पाहुणी मनामध्ये भरला। या ठिकाणी अमोल परब यांच्याकडून 111 रुपयाचं पारितोषिक दिलं। अमोल सूरज संदीप असे 4-5 जणांसाठी माझ्याकडून हे गाणं। मेरी जिंदगी सवारी तुझको गले लगे मैं भागिया तलब पे तुझका बने या ठिकाणी मगाशी पुन्हा हे मावल वरल आता मन भरल या तुझं भरल या तुझं आता मन भरल या तुझं गद्दारी करू तूच माहिती संसार मला गद्दारी करू तूच माहिती संसार मला पाक
समोर काही गेलो बघा, हॉटेल पॅलेस मध्ये नाही ना गेलो. हो नाही, हॉटेल पॅलेसचीच जास्त आठवण येतात बघा. या ठिकाणी आता आपण बिनधास्तपणे जे भजन करतो त्याला कारणीभूत समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप माझा जीवा जन्मला, तो बापाचा बाप माझा जीवा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप माझा जीवा जन्मला. कारण महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना सुटला थांब. कोणी घेईना पुढाकारच चाललीच मानली हार. इतक्यात एक सरदार उठला, म्हणाला महिला अंगा शिवाजी को, आणि त्यानं इडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. जिता जगता जणू सैतान, अंगी दहा हत्तीचं बळ पाहणारा कापे फळफळ. वाटेत भेटेल त्याला चिंतित खाण्याची सेना निघाली. देवळं उद्ध्वस्त केले, आया बहिणीची चबरू रुकली. कोण कोण रोखणारे वादळ. इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या. माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये. असं वागेलीच तो छावा, असं वागेलीच तो छावा. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी गावा. प्रतापगडावर भेटीचा सांगावा घडला. महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराज ज्यांना पाहून खान असून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खान असून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला, पण महाराज कुचार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघ नख घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा कोतळा बाहेर काढला. कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच लक्षात होती, मराठ्यांच्याच लक्षात होती, मराठ्यांच्याच लक्षात होती. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय, महाराज की जय, जय श्रीराम.
के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए। जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए। मेरे घर के मेरे घर के मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए। सांगायचं म्हणजे शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून चालले होते। इथे कुठच्या पक्षाचा विषय नाही, पण असा नेता पुन्हा होणे नाही, कारण तो वाघ मराठी होता, शिवबाचा अवतार होता, राखेतून उसळत होता, सत्तेवर नसला तरी एकीचा विचार होता, देशद्रोहांच्या छातीवरचा वज्राचा प्रहार होता। तो ठाण्या वाघ म्हणजे बाळासाहेब ठाकरेच होता, बाळासाहेब ठाकरेच होता, बाळासाहेब ठाकरेच होता। महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला, महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला, गाजला गाजला। शिवसेना प्रमुख एकच साजला, साजला शिवसेना प्रमुख एकच साजला, साजला शिवसेना प्रमुख एकच साजला। म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा, बाळासाहेबांच्या एका बोटामध्ये ताकद होती, एक बोट वर करून सांगितलेली ना महाराष्ट्र बंद, तर संपूर्ण महाराष्ट्र बंद व्हायचा, कारण ते बाळासाहेब होते, बाळासाहेबांच्या शब्दामध्ये ताकद होती, ज्यांनी मुंबई वाचवली। हिंदू हृदय सम्राट माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्या शब्दामध्ये ताकद होती। शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा, शिवबानंतर एकच झाला लोकशाहीत राजा, शिवबानंतर एकच झाला लोकशाहीत राजा। अभिमानी हिंदू धर्माचा म्हणून डंका वाजला, अभिमानी हिंदू धर्माचा म्हणून डंका वाजला, वाजला वाजला। शिवसेना प्रमुख एकच साजला, बुवा महिला वर्ग थोडीशी म्हणून सांगते, तू काहीतरी टिकलेचा बोललंस होय ना, टिकली लावल्याने की तू काय बाथरूम मध्ये, पण तू काय ह्या माहिती नाही की आता जे महिला इलेली आहेत ना, अरे नवऱ्याच्या नावानं आपल्या भांगात सेंदूर भरणारे महिला अजून तर आमचे हिंदू धर्मातले, तुझ्या माहितीसाठी सांगते। अरे सीतामाई एकदा आपल्या भांगामध्ये सेंदूर भरत होत्या, हनुमंत आल्याने विचारतायत अरे माई काय करता हे तुम्ही, तेव्हा सीतामाईने सांगितलं अरे हनुमंता मी माझ्या भांगामध्ये सेंदूर भरते की जेवढं लांबपर्यंत सेंदूर भरेन तेवढं माझ्या नवऱ्याचं रामाचं आयुष्य वाढेल। असं सांगितल्यानंतर हनुमंतांनी ते सेंदुराचं भांड आपल्या हातामध्ये घेतलं आणि संपूर्ण सेंदूर आपल्या अंगावर ओतून घेतला। तेव्हा माई विचारतायत अरे हनुमंता काय केलंस हे, तेव्हा हनुमंत सांगतायत माई तुमच्या त्या एवढ्याच्या सेंदुराने जर माझ्या रामाचं आयुष्य वाढत असेल, आता संपूर्ण सेंदूर मी माझ्या अंगावर ओतून घेतलाय, आता माझ्या रामाचं आयुष्य भरपूर वाढेल। म्हणजे आपल्या रामाबद्दल बुवा किती प्रेम होतं, आणि तसंच नवऱ्याबद्दल आताच्या महिलांचं प्रेम टिकले लावल्याने तर लावल्याने म्हणजे काय खाई गेलो होय तो पळालो अगोदरच। तुम्ही आता जे नाचलात ना इकडे नादखोळा गणपतीपुळा, तुमच्यासाठी एक गाणं म्हणते नी एकदा नाचा तुम्ही, ओये बिये म्हणायचे पण ह्या गाणं तुमच्यासाठी आहे। लिंबा खाली
प्रगट झाला, लिंबाखाली प्रगट झाला, लिंबाखाली प्रगट झाला, ऐसा साईनाथ माझा लिंबाखाली प्रगट झाला, ऐसा साईनाथ माझा लिंबाखाली प्रगट झाला, ऐसा साईनाथ माझा लिंबाखाली प्रगट झाला. लिंबाखाली प्रगट झाला, 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 ऐसा साईनाथ माझा या ठिकाणी रिक्षावाले आहेत ना, कधी आम्ही ट्रेनने इल्यानंतर किती वाजता पण इलाव तरी जबरदस्त हो. तुमच्यामुळे आमका त्या स्टँडपर्यंत जाऊक मिळताना तर बसान रावाची वेळ येत, म्हणून या रिक्षावाल्यांसाठी माझ्याकडून प्रसंगाला धावत येतो, देवच म्हणती त्याला, प्रसंगाला धावत येतो, देवच म्हणती त्याला, प्रसंगाच्या वेळी धावत येई माझा रिक्षावाला, वेळी धावत येई माझा रिक्षावाला, प्रसंगाच्या वेळी धावत येई माझा रिक्षावाला. अपरात्री वेळेला कसा धावून या तो आला, कोण आहे ते न विचारी माझा रिक्षावाला दादा, त्याच्यामुळे हा प्रसंग आपण म्हणतो एखाद्या दवाखान्यात गेल्यानंतर म्हणतो की त्या डॉक्टरांनी वाचवलं नाही, मी तर म्हणन ते रिक्षावाले खरे देवत, कारण त्या टायमार पोचवण्याचं काम रिक्षावाले करतो, तेव्हा त्यांनी डॉक्टरांनी वाचवलं नाही, बरोबर ना. त्यामुळे हा प्रसंग टाळला, देवच जन्म करला, त्याच्यामुळे हा प्रसंग टाळला, देवच जन्म करला, धावत येई माझा रिक्षावाला. तुम्ही लाखाची वस्तू विसरा, तो आणून देईल घरी, कासार्डे गावामध्ये एका रिक्षावाल्याने 16 लाखाचं मंगळसूत्र रिक्षेमध्ये पडलेलं त्या महिलेचं परत केलं, म्हणजे विचार करा. म्हणजे ह्या मी त्यांना चढवण्यासाठी बोलत नाही, दुसऱ्या बिसऱ्यात तर ठेवू शकले असते ना, पण कोण महिला होती ती शोधून काढून, सावंत नावांची महिला होती, आणि त्या ठिकाणी मी बारी केली. त्यावेळी मला सांगण्यात आलं की रिक्षावाल्याने ते, आणि तेव्हा मी हा गजर त्यांच्यावरून लिहिलेला, कारण नादखुळा गणपती पुळावर कोण हा तो पण विचारणार नाही की तो बुवा. मी तर उतरल्यानंतर पहिले बोकडे चालला, गाडी माझी असली तरी पण विचारतो, म्हणजे नादखुळा गणपती पुळावर, नाहीतर हे सगळ्यांका बसान राहायची वेळ येत ना उतरल्यानंतर. पहिल्यांदा तर लग्नाचा विषय मिटून टाकूया.
किती फरमाईशीर बापरे. एक लग्नाचा विषय मगाशी सांगितलं नाही तो त्यांनी अर्धवट केलं. काय केलं डायरेक्ट तो पाठवणीचे वेळेत गेलो. अरे हो अरे हळदीचा विषय पहिलो असतं रे बाबा. हळद मुलीकडे हळद असतं त्यावेळी परिस्थिती काय असतं बघ. माका वाटतं तुझं रजिस्टर झाला. उद्या जाईन मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा. उद्या जाईन मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा. नेसवा मला घालून चालत होईल माझं लगीनाग. वाजत राजत येईल वरात प्रेमानं निरोप द्यावा ग. उद्या जाईन मी माझ्या मुलाकडे हळदी असते तेव्हा ओवी ओवी. निर्मळ गंगेचा पाणी निर्मळ गंगेचा पाणी आना गो ड्रमानी आना गो ड्रमानी. हल्लीच्या पोरग्यांनी ड्रमानी म्हटल्यानंतर एका आजीच्या तोंडात दात नाही होते. तिका राग इलो बोललो पोरग्यानो ड्रमानी नाही कळशानी म्हणा. तेव्हा ती पोरगी सांगतात आजी तुमच्या वेळी तो काळ वेगळा होता की तुम्ही कळशाने पाणी भरीत होता. सांगता आता एवढं वेळ रवलेलो नाही सगळं फास्ट. त्याच्यामुळे कॅन ड्रम नेलो बोरिंग का लावलो की आणून टाकीत ओतलो म्हणून आम्ही ड्रमाने केलं असं सांगितल्यानंतर त्या आजीच्या तोंडात दात नव्हते तरी डोक्या फिरला. आणि या सगळ्या समऱ्याच्या हळदीच्या टाइमात आणि तिने माईक घेतल्याने आजीन चालू केलं. याय याय गे युकमिनी याय याय गे युकमिनी याय याय गे युकमिनी याय याय गे युकमिनी याय याय गे याय याय गे याय याय गे युकमिनी याय याय गे युकमिनी याय याय गे नवरो मुलगो जून दिसता नवरो मुलगो जून दिसता. जून दिसता म्हटल्याबरोबर एका पोरग्याक डाव टिलो. आजी म्हणता वेगळा सांगता काहीतरी जून दिसता दाताडो म्हणून त्या पोरग्यान माईक काढून घेतल्याने त्या पोरग्या आजीक विचारता तुका कसं कळलो गे बाये 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 तुका कसं कळलो गे बाये. तेव्हा त्या आजी त्या पोरग्यात सांगता हळद लावताना हात लागलो हळद लावताना हात लागलो. तेव्हा कळलो की सकाळी नवऱ्या मुला कॅबिन मध्ये घुमतात आणि बेंजोवाले सगळी गाणी वाजवतील पण नवरीच्या घराजवळ गेल्यानंतर बेंजोवाले याच गाणं वाजवणार. या गो दांड्यावर मागवतो गाणवशीक बसल्यानंतर मग सांगणार चला दाताड्याला घेऊन या की नेऊन उभो करतात. अंतरपाठ दडल्यानंतर मग चालू स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं श्रीकिदं मल्लाळ मृगं विनायकमहं चिन्तामणि सेवनं लेयातिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं गोचरं रामेणार्दन कौतुकं गणपती पूर्या सदा मंगल शुभमंगल शुभमंगल शुभमंगल. शेवटची मंगळाष्टका झाली की पप्पू आमचं साबून घेऊन असतात. पप्प्याचं गाणं चालू. शेवटची मंगळाष्टका झाली की मंडळी जमली सारी
सजलेल्या मांडवदारी मंडळी जमली सारी, सजलेल्या मांडवदारी बोला शुभमंगल सावधान सावधान, मंडपी गोगा शोधे छान छान छान, मंडपी गोगा शोधे छान छान छान, मंडपी गोगा शोधे छान छान छान. देसा बांबर्डा नाटळ यांच्याकडून मंगलाष्टकासाठी हे 51 रुपयाचं पारितोषिक आहे. पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानी एक गाणं म्हटलं, धुंदीत राहू ओल्ड इज गोल्ड, शुक्र तारापण म्हटलं म्हणून बुवा त्या गाण्यांक उत्तर म्हणून तुका समजा दे की माका सुद्धा असली गाणी येत. हा वाजव रे. येशील 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 राणी पहाटे पहाटे येशील, तुझिया माझिया प्रेमाची पावती साखर चुंबन देशील देशील देशील, राणी पहाटे पहाटे येशील, तुझिया माझिया प्रेमाची पावती साखर चुंबन देशील देशील देशील. ओलेती पहाट सहाऱ्याची लाट गळ्यात रेशमी बाहू, तुझी हनुवटी जरा उचलता नको ना रागाने पाहू, प्राजक्त फुलांचा पाऊस झेलीत मिठीत मिठून जाशील जाशील जाशील, राणी पहाटे पहाटे येशील, तुझिया माझिया प्रेमाची पावती साखर चुंबन देशील देशील देशील. तुमच्यासाठी सगळ्या मंडळासाठी गाणं थोडा वेळ नाचाव, जबरदस्त मगाशी नाचला ना सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुमच्या मध्ये गुंतला, ना सांगताच
कसा देव माझा तुमच्यामध्ये गुंतला मग भीती कुणाची कशाला मग भीती कुणाची कशाला मग भीती कुणाची कशाला मग भीती कुणाची कशाला सांगता साथ हे कळे मला आलेले आहेत सगळे हा त्यामुळे तुमच्यासाठी आसरुंडी वसली सागर किनारी आसरुंडी वसली डोंगर किनारी लीला निसर्गाची न्यारी आसरुंडी वसली डोंगर किनारी लीला निसर्गाची न्यारी आसरुंडी गावचा हिरा ओंकार दुखंडे लय भारी आसरुंडी गावचा हिरा ओंकार दुखंडे लय भारी या आसरुंडी गावचा हिरा ओंकार दुखंडे लय भारी संकट काळी घालावी साध आपला गप्पणे वाजवायचं काम करायचं कधीच कुणाशी वाद नाही आणि कधी अशी वेळ येईल ओंकार फोन केलेलो की ताबडतोब वाजू भजन तो काही असू दे मुंबईत असलो तरी पण पटकन तिकडे ट्रेन मध्ये बसणारे गोवा मी तुमचे जबरदस्त कलाकार नादखुळा गणपतीपुळा नाही कुणाची वाद संकटाळी घालावी साध पक्वाद वाद्य न करुणी गावात केलं नाव पक्वाद वाद्य न करुणी त्याने गावात केलं नाव संसारी जिद्दची काठी आणि संसारी सलाम मित्राचा या संसारी आसरुंडी गावचा हिरा ओंकार दुखंडे लय भारी डोंगर किनारी लीला निसर्गाची न्यारी या आसरुंडी गावचा हिरा ओंकार दुखंडे लय भारी या ठिकाणी गजर घेतो आणि वेळ पण भरपूर झालेलो भक्तिभाव इंटरनेटच्या जमान्यात या जपलाय साऱ्यांनी भक्तिभाव भजनी कलावंतांना दिली मोबाईलची हो नाव भजनी कलावंतांना दिली मोबाईलची हो नाव नोकियाचा ब्रँड भारी हा भालचंद्र बुवा केळुस्कर
वजनी क्षेत्री धुरंधर विवोचा मोबाईल गुंडू सावंत विवोचा मोबाईल गुंडू सावंत ओप्पोच्या स्क्रीनवर लोके संदीप ओप्पोच्या स्क्रीनवर लोके संदीप सोन्यावानी किमतीचा आयफोन विनोद बुवा चव्हाण सोन्यावानी किमतीचा आयफोन विनोद बुवा चव्हाण संजय पवार अभिषेक तिरसट मायक्रोमॅक्सचे मालक मगाशी गाणं कुठचं तरी म्हटलं की जेव्हा पाठवणीची वेळ होता त्यावेळी त्याच्या टायमात कुठचं गाणं लावलं आणि साऊंड वाढलं दाटून कंठ येतो बुवा तो क्षण म्हणजे तुका काय सांगू बुवा कारण आई ती आई असते बुवा दाताड्या तू आणि यो टकुलो वय येऊन भजन करू शकलाव ना या आमच्या परब मंडळीने आमचं भजन ठेवलं आणि आई येऊन भजन करू शकलाव ते का कारणीभूत आपली आई त्या माऊलीन समजा जन्म दिला नसतो ना तर तुम्ही मी या ठिकाणी येऊन भजनच करू शकलाव नसतं बुवा बरोबर ना कारण त्या माऊलीचे उपकार तिका आपण बुवा सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत ना आईला आपल्या कारण ज्यावेळी ऊन जास्त पडतं त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात पण आई अशी एक व्यक्ती की 80 वर्षाची म्हातारी जरी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही मुलगी सासरी जायला निघते त्यावेळी कोणतरी येऊन सांगतो रे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे मुलगा चांगला कामाला आहे चांगला मुलगा आहे असं कोणतरी बापाच्या कानात येऊन सांगतो तेव्हा त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो तो खरा बाप असतो बुवा सासरला बहीण निघाली भावाची लाडी नेसली माहेरची साडी नेसली माहेरची साडी नेसली माहेरची साडी संजय पवार अभिषेक तिरसट मायक्रोमॅक्सचे मालक वाद्यकर श्रीकांत पेडणेकर जोईल लावाचे व्यापारी घाऊक अरुण गाडी OnePlus वाला अरुण गाडी OnePlus वाला प्रवीण विशाल इंटेक्स वाला प्रवीण विशाल इंटेक्स वाला माझ्या मित्रासाठी कुठची उपमा दिली बघा सोनीचा मोबाईल क्लिअर साऊंड समीर बुवा
सारखी मजबूत बॉडी संतोष कानडे बुवा मीराची शितकर मुळम स्वप्नील मेस्त्री कॉन्ट्रॅक्ट त्यांचं LGची सूरज खांडेकर कानाने तू येश सूरज खांडेकर कानाने तू येश स्वप्नील गोसावी चव्हाण प्रथमेश स्वप्नील गोसावी चव्हाण प्रथमेश जीव सारखे चमकतील तारे हरिनामाच्या महायुद्धात जीव सारखे चमकतील तारे हरिनामाच्या महायुद्धात आज मन माझं गेलंय आनंदून आज मन माझं गेलंय आनंदून राखावून नको भांडण गाऊ हरी भजन करून जन्माचं कोण नको भांडण करू हरी भजन करून जन्माचं कोण आज मन माझं गेलंय आनंदून आज मन माझं गेलंय आनंदून नको भांडण गाऊ हरी भजन सोळाची वर्ष तपश्चर्या केली चांग देवान केलं गणवहरण 16 वर्षाच्या मुक्ताईनं या भजनात नको रे अभिमान या भजनात नको रे अभिमान माती मोल झाले घरवान नको भांडण गाऊ हरी भजन करू हरी जन्माचं तोरण मायचे मोबाईल गोठणकर चंदू मालप दुर्वत वंजारे मोटोरोला वाले उदय सुशांत अखिलेश शुभम जांभळे आय बॉलच्या ऍडवर व्यंकटेश नर आय बॉलच्या ऍडवर व्यंकटेश नर धुमाकूळ घातला मार्केट भर धुमाकूळ घातला मार्केट भर मोबाईल सारे हँग करणारा व्हायरस पुजारे संदीप मोबाईल सारे हँग करणारा व्हायरस पुजारे संदीप